प्रिय उमास्वामी विरचित तत्वार्थसूत्र. मोक्षमार्गस्य नेतारं भेत्तारं कर्मभूभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वन्दे तद्गुणलब्धये वन्दे तद्गुणलब्धये. तर मंगलाचरणचा अर्थ आपण नंतर म्हणजे डिटेलमध्ये बघूया, पण आत्ता सुरुवात आहे म्हणून थोडक्यात सांगते. जे मोक्ष मार्गाचे नेता आहेत. नेता आहेत म्हणजे ज्यांनी, आपण नेत्याचा अर्थ काय केला होता की जे स्वतः त्या मार्गावर चालतात, त्या मार्गावर चालून यशस्वी होतात. म्हणजे त्यांचं जे ध्येय आहे त्या मार्गावर चालण्याचं, तर ते ध्येयापर्यंत पोहोचतात म्हणजे यशस्वी होतात. आणि स्वतः यशस्वी झाल्यानंतर आपल्याला त्या मार्गावर चालण्याचा उपदेश देतात. ह्याला काय म्हटलेलं आहे? नेता असं म्हटलेलं आहे. मग हे भगवान काय आहेत तर मोक्ष मार्गाचे नेता आहेत. म्हणजे ह्या मोक्ष मार्गावर ते स्वतः चाललेले आहेत, त्या मार्गावर यशस्वी झालेत, म्हणजे त्यांनी मोक्ष मिळवलेला आहे. आणि मोक्ष मिळवला किंवा केवल ज्ञानाची प्राप्ती झाली आणि त्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे तर आपल्या सगळ्या दुःखी जीवांना मोक्षाचा मार्ग दाखवला आहे. म्हणून त्यांना काय म्हटले? मोक्ष मार्गाचे नेता म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरं काय विशेषण आहे तर जे कर्मरूपी पर्वताला ज्यांनी भेदून काढलेला आहे. भेदून काढलेला आहे म्हणजे कर्मरूपी पर्वताचा ज्यांनी नाश केलेला आहे. आता कर्माला कशाची उपमा दिली आहे? पर्वत म्हटलेला आहे. पर्वत कसे असतात? असे मोठेच्या मोठे पर्वत. म्हणजे तसे कर्म आपण सुद्धा काय केलेले आहेत, आपल्याजवळ आहेत किंवा आपण गोळा केलेले आहेत. पण भगवंतांनी काय केलेलं आहे? ह्या सगळ्या कर्मरूपी पर्वताला छेदले भेदले म्हणजे काय केले? नष्ट करून टाकलेलं आहे. म्हणून त्यांना म्हटलेलं आहे कर्मरूपी पर्वताचे जे भेदता आहेत, म्हणजे भेदणारे आहेत किंवा भेदलेले आहेत. आणि तिसरं काय आहे तर ज्यांनी सर्वज्ञता प्राप्त केली आहे. म्हणजे काय आहे तर विश्वातील जे जे काही द्रव्य किंवा 3 लोकांमध्ये असलेले सर्व द्रव्य, त्यांचे सर्व गुण, त्या सर्व गुणांच्या भूत, भविष्य आणि वर्तमानकालीन सर्व पर्यायांना ते कसे जाणत आहेत? स्पष्टपणे जाणत आहेत. तर अशा त्या भगवंतांना आपण नमस्कार करतोय. कशासाठी नमस्कार केलाय ते पण त्याच्यामध्ये सांगितले की भगवंतांनी ज्या गुणाची प्राप्ती करून घेतलेली आहे, तर त्या गुणांना वंदन करून मला पण तशा गुणांची प्राप्ती व्हावी. म्हणजे आपलं ध्येय काय आहे? भगवंतांसारखं सुखी होण्याचं, किंवा भगवंतांनी ज्या मार्गावर चालले किंवा यशस्वी झाले त्या मार्गावर चालून आपल्याला पण तिथं यशस्वी व्हायचं. किंवा कर्मरूपी जे आपल्याजवळ पण पर्वत आहेत, किती आहेत? ढिगाणी पर्वत आहेत. फक्त आत्ता आपल्याला ते पर्वत किंवा किती कर्म आपल्याजवळ आहे ह्याचं आपल्याला ज्ञान नाही आहे. नाहीतर आपल्याकडं सुद्धा भरपूर कर्म आहेत आणि आपल्याला प्रतिसमयाला पण नवीन नवीन कर्माचा बंध पण चालू आहे. मग ह्या कर्माच्या सगळ्या पर्वतांना आपल्याला पण भेदून काढायचं, हे आपलं ध्येय आहे. आणि त्याच्यासाठी आपण भगवंतांना म्हणजेच त्यांच्यासारख्या गुणांची प्राप्ती होण्यासाठी आपण त्यांना नमस्कार करत आहोत. आता थोडंसं प्रस्तावना बघूया की हा ग्रंथ कुणी रचला, कशासाठी रचला, तर त्याचा थोडासा इतिहास आहे. हा ग्रंथ कुणी रचला तर उमास्वामी आचार्य. कोणी रचलाय? उमास्वामी आचार्यांनी रचलेला आहे. हे उमास्वामी आचार्य कोण होते तर कुंद आचार्यांचे ते शिष्य, मुख्य शिष्य होते. तुम्ही जर बघत असला तर प्रस्तावनामध्ये सुरुवातीलाच ही गोष्ट आहे. मावशी पुस्तक काढलेलं असलं तर प्रस्तावना आहे सुरुवातीला, तिथंच बघ. तर हे कोण होते तर कुंद आचार्यांचे मुख्य शिष्य होते. आणि कुंद आचार्यांच्या नंतर आचार्यपद त्यांना मिळालं. त्याच्यानंतर एकदा काय झालं की एका श्रावकाच्या घरी ते आहाराला गेले होते. आहाराला गेल्यानंतर तिथं आहार वगैरे झाला. आहार झाल्यानंतर ते परत निघाले, तर तेव्हा त्यांना भिंतीवर काय दिसलं? एक सूत्र लिहिलेलं दिसलं.
किंवा एक संस्कृतमध्ये एक वाक्य दिसलं, काय लिहिलं होतं तिथं? दर्शन ज्ञान चारित्राणी मोक्षमार्ग असं लिहिलेलं होतं. काय लिहिलेलं होतं? दर्शन ज्ञान चारित्राणी मोक्षमार्ग असं लिहिलेलं त्यांना दिसलं. मग त्यांना काय वाटलं तिथं? की हे जर असंच वाक्य जर दुसऱ्या कोणी बघितलं किंवा त्याचा अर्थ जर त्यांना नाही समजला तर त्याच्यातून काय होईल? मिथ्या मार्गाची सुद्धा तिथं अनुमोदना किंवा त्याचीच प्रभावना होईल. म्हणून काय केलं त्यांनी? त्या दर्शन ज्ञान चारित्राणी मोक्षमार्ग ह्याच्या मागं काय केला? फक्त एक सम्यक शब्द लावला. काय शब्द लावला? सम्यक शब्द लावला. समजा सम्यक शब्द नाही तर तिथं दुसरा मिथ्या शब्द पण कोणी लावू शकतं आणि त्यामुळे त्याचा अर्थ काय होतो? पूर्ण चुकीचा अर्थ होईल किंवा ह्या सगळ्या जीवांना काय होणार आहे? चुकीचा उपदेश मिळून त्यांचं सुद्धा सगळं म्हणजे दुःखातून बाहेर पडण्यासाठी त्यांना योग्य तो मार्ग मिळणार नाही. समजा कोणी तिथं लिहिलं मिथ्या दर्शन ज्ञान चारित्राणी असं जर म्हटलं तर काय होणार? तो मोक्षाचा मार्ग होईल का? तो कशाचा मार्ग होणार? मिथ्या दर्शन ज्ञान चारित्र हे कशाचा मार्ग आहे? तर संसाराचा मार्ग आहे. म्हणून तिथं सम्यक हे म्हणजे शब्द काय होता? तर महत्त्वाचा होता. आणि मग त्यांनी तो सम्यक शब्द लिहिला आणि ते निघून गेले, जंगलामध्ये ते निघून गेले. मग ते वाक्य लिहिलेला कोण? जो त्या घरातला श्रावक होता. तर तो श्रावक त्यावेळेस तिथं नव्हता. म्हणजे महाराज जेव्हा आहाराला आले होते त्यावेळेस तो श्रावक तिथं त्या घरामध्ये नव्हता. म्हणजे तो सकाळी कामाला गेला असेल, कधी त्यांनी ते वाक्य लिहून ठेवलं असेल आणि जेव्हा तो कामावरून परत येतो तेव्हा त्याचं लक्ष त्या भिंतीकडे जातं आणि बघतो तर तिथं काय शब्द दिसतो? सम्यक शब्द लावलेला त्याच्या लक्षात येतं. मग तो घरात विचारतो हे शब्द कुणी लिहिला आहे? मग घरातले सांगतात की असे असे आपल्याकडे आज मुनी आले होते, त्यांचा आहार झाला आणि जाताना त्यांनी तो शब्द तिथं लिहिलेला आहे. आणि मग त्या श्रावकाच्या लक्षात येतं की आपण एवढं दर्शन ज्ञान चारित्र आणि मोक्षमार्ग लिहून आपल्याकडनं केवढी मोठी चूक झाली होती. मग त्यामुळं ज्या मुनींनी हे लिहिलेलं आहे सम्यक शब्द तर ते किती महान असतील. आणि मग त्याला ते बहुमान येतो त्या मुनींचा आणि तो काय करतो? त्या मुनींच्या शोधामध्ये जातो. मग गेल्यानंतर त्याला मुनी सापडतात, मुनींचं दर्शन वगैरे करतो आणि मुनींना काय म्हणतो की आम्हाला तुम्ही मोक्षाचा मार्ग दाखवा किंवा आम्हाला तुम्ही हा मार्ग समजण्यासाठी आमच्यासाठी काय करा? ग्रंथ रचना करा. आणि अशी विनंती केल्यानंतर मग उमास्वामी आचार्यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. कशासाठी लिहिलेला आहे? तर सर्व दुःखी जीवांना संसारातल्या ह्या दुःखातून कर्मातून मुक्त करण्यासाठी त्यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. मग ह्या ग्रंथामध्ये आहे काय? तर 7 तत्वांचं, जी 7 तत्व काय आहेत? तर प्रयोजनभूत अशी जी 7 तत्व आहेत तर त्या 7 तत्वांचं अतिशय विस्ताराने वर्णन केलेलं आहे. पथ भ्रांत संसारी जीवों को आचार्य देव ने मोक्ष का मार्ग दर्शाया है. काय सांगितलं? पथभ्रांत. पथभ्रांत म्हणजे काय? ज्यांना शंका आहे की आपल्याला कुठल्या मार्गाने जायचे किंवा आपल्याला मार्गच माहीत नाही, खऱ्या सुखाचा मार्ग माहीत नाही आहे किंवा आपण भरकटलोय. कुठं भरकटलोय? ह्या संसारामध्ये किंवा ह्या दुःखामध्ये आपण असं भरकटलोय की आपल्याला कुठल्या मार्गाने जायचं हेच समजत नाही. म्हणून ती दिशा दाखवण्यासाठी, योग्य मार्ग दाखवण्यासाठी इथं भगवंतांनी काय केलेलं आहे? तर ह्या ग्रंथाची रचना केलेली आहे. पथभ्रांत संसारी जीवों को आचार्य देव ने मोक्ष का मार्ग दर्शाया आहे. म्हणजे ह्या ग्रंथामध्ये आपल्याला वाट चुकलेल्यांना किंवा ज्यांना मार्ग माहीत नाही सुखाचा अशा जीवांसाठी मार्ग दाखवलेला आहे. आणि मग सुरुवातीलाच काय तत्व दिलेलं आहे? कुठलं सूत्र आहे? तर सम्यक दर्शन ज्ञान चारित्र की एकता ही मोक्ष मार्ग आहे असं सांगून निश्चय सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र याचं वर्णन केलेलं आहे. आणि ह्याला दुसरं नाव कुठलं दिलेलं आहे? मोक्षशास्त्र असं दुसरं नाव ह्याला दिलेलं आहे. इस मोक्ष मार्ग का प्ररूपण होने से, म्यूट करा, कोणाचं म्यूट नाही आहे?
मोक्ष मार्ग का प्ररूपण होने से यह शास्त्र मोक्ष शास्त्र नाम से पहचाना जाता है और जीव अजीवादि 7 तत्वों का वर्णन होने से तत्वार्थ सूत्र नाम से भी प्रसिद्ध है असं सांगितलेलं आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये वर्णन काय आहे तर 7 तत्वांचं वर्णन आहे. तर आता मोक्षमार्ग जेव्हा सुरू होतो म्हणजे तत्वार्थ आपल्याला म्हणायची पण सवय असते. खूप जणांना नियम असतो की आम्ही रोजच्या रोज तत्वार्थ सूत्र म्हणतो. मग ते म्हणायला किती वेळ लागतो? जास्तीत जास्त आपल्याला अर्धा तास लागतो. म्हणजे ह्या अर्ध्या तासामध्ये हा इतका उत्कृष्ट ग्रंथ आपला वाचून किंवा म्हणून पूर्ण होतो. म्हणजे इतका हा छोटा ग्रंथ आहे. पण ह्याच्यामध्ये अर्थ किती भरलेला आहे तर गागर में सागर, म्हणजे घागरीमध्ये पाणी तर दिसतंय तेवढंच, पण त्याच्यामध्ये सागरामध्ये जे आहे तर ते सगळं त्याच्यामध्ये काय आहे सार आलेला आहे. म्हणून त्याला गागर में सागर असं म्हटलेलं आहे. मग हा ग्रंथ लिहिलाय कधी? लिहून ह्याला 2000 वर्ष झाली. आणि ह्या ग्रंथाची रचना उमास्वामी आचार्यांनी केली. त्याच्यानंतर अनेक आचार्यांनी ह्याच्यावर काय केल्या? टीका लिहिल्या. टीका म्हणजे काय? आपल्याला व्यवहारात टीका म्हणजे काय वाटतं? काहीतरी टीका केली म्हणजे त्याच्या विरोधात काहीतरी बोललं वगैरे असं आपल्याला वाटतं. पण तसा नाही अर्थ इथं घ्यायचा. टीका म्हणजे काय? जो मूळ ग्रंथ आहे तर त्याच्यामध्ये आणखीन व्यवस्थित स्पष्टीकरण किंवा त्याच्यामध्ये आणखीन सखोल विश्लेषण ह्याद्वारे तिथं त्या ग्रंथांची अनेक ग्रंथांची अशी रचना झाली आहे. अल्पकाय असं ह्या ग्रंथाला म्हटलं जातं. अल्पकाय म्हणजे काय? ह्या ग्रंथाचं म्हणजे किती छोटा ग्रंथ आहे अल्पकाय, म्हणून त्याला असं अगदी छोटा ग्रंथ असल्यामुळं अल्पकाय असं म्हटलेलं आहे. परंतु अर्थाने हा ग्रंथ महाकाय आहे. महाकाय म्हणजे अतिशय आपण खूप मोठं किंवा आपल्याला असं विस्तृत असं जे काय असेल तर तेवढा सगळा अर्थ ह्या सगळ्या एका ग्रंथामध्ये तत्वार्थ सूत्र जरी छोटा वाटत असला तरी त्याच्यामध्ये एवढा महान अर्थ भरलेला आहे. पूर्वी रोज तत्वार्थ सूत्र म्हणण्याची पद्धत होती. म्हणजे पूर्वीच्या सगळ्या लोकांना नियम असायचा की तत्वार्थ म्हटल्याशिवाय आम्ही काही खाणार पिणार नाही किंवा तत्वार्थ म्हणल्याशिवाय आमचं म्हणजे नियम पूर्ण होत नाही. त्यामुळे रोजच्या रोज तत्वार्थ म्हणण्याची सवय होती. आणि ह्याचं फळ काय सांगितलेलं आहे? एकदा तत्वार्थ म्हटलं तर काय होतं? एक उपवास केलेल्याचं फळ मिळतं. फक्त एकदा तत्वार्थ म्हटलं की काय म्हटलेलं आहे की एक उपवास केलेल्याचं तिथं फळ मिळालं. मग 1234 वेळा जर आपण हे म्हटलं, कधी 1234 म्हणजे नियमाने रोज एकदा असं करत करत 1234 जर आपण वेळा हे जर तत्वार्थ सूत्राचं पठन केलं तर तिथं आपल्याला कुठलं व्रत पूर्ण होतं? ते 1234 उपवासांचं व्रत आहे ना, तर ते व्रत पूर्ण केल्याचं पण तिथं काय होतंय? फळ मिळतंय. म्हणून इतकं ह्याच्यामध्ये काय आहे तर महात्म्य आहे. गागर में सागर 10 अध्याय आहेत ह्या ग्रंथामध्ये आणि ह्या 10 अध्यायामध्ये पूर्ण द्वादशांग जिनवाणी काय आहे गर्भित झालेली आहे. आता ह्या तत्वार्थ सूत्रावर कुणी कुणी काय काय रचलं ते पण थोडक्यात इथं सांगितले. मंगलाचरण ह्या ग्रंथाचं जे मंगलाचरण आहे आत्ता आपण बघितलं ना, मोक्षमार्गस्य नेतारम, हे जे मंगलाचरण आहे ह्या एका मंगलाचरणावर फक्त समंतभद्र आचार्यांनी 115 कारिका असलेली देवागम स्तोत्राची रचना केली. जे देवागम स्तोत्र ऐकलेलं असेल समंतभद्र आचार्यांनी लिहिलेलं आहे, तर ती रचना फक्त मंगलाचरण एवढ्या एका मंगलाचरणावर त्यांनी 115 कारिका म्हणजे काय 115 श्लोक किंवा कडवे असं त्यांनी त्याची रचना केलेली आहे. म्हणजे त्याच्यामध्ये किती सार आहे हे आपल्याला लक्षात येते. त्याच्यानंतर सर्वार्थ सिद्धी नावाचा ग्रंथ आहे. सर्वार्थ सिद्धी पण ह्या तत्वार्थ सूत्रावरचीच एक टीका आहे. आचार्य पूज्यपाद स्वामींनी हा सर्वार्थ सिद्धी नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. हे आचार्य पूज्यपाद पण कोण होते तर जे म्हणजे जसं कुंद आचार्य विदेह क्षेत्रामध्ये जाऊन आले, समोसरणामध्ये जाऊन आले सिमंदर स्वामींच्या, तसं हे पूज्यपाद आचार्य पण सिमंदर भगवंतांच्या समोसरणामध्ये जाऊन आलेले आहेत आणि त्यांनी ह्या सर्वार्थ सिद्धीची रचना केलेली आहे.
त्याच्यानंतर अकलंक देव जे होते, अकलंक देव म्हणजे अकलंक आणि निकलंक हे दोघं होते ना, भाऊ भाऊ होते. मग त्यांनी बुद्धांचं सगळं तिथे वर्चस्व होतं. मग त्यावेळेस तिथं जैन धर्माबद्दल त्यांना खूप द्वेष होता. मग त्यांनी काय केलं, ह्या दोन भावांना मारण्यासाठी बरेच प्रकार केले वगैरे, आणि त्याच्यामध्ये निष्कलंक जे होते तर ते काय झाले, मारले गेले, आणि अकलंक देव वाचले. आणि त्यांनी काय केलेलं आहे, भरपूर आपल्या जैन धर्माचा त्यांनी पण प्रचार प्रसार आणि प्रभावना केलेली आहे. मग त्यांनी कुठला ग्रंथ रचलाय, तत्वार्थ वार्तिक नावाचा ग्रंथ अकलंक देवांनी रचलेला आहे. त्याच्यानंतर सिद्धसेन आचार्य होऊन गेले, त्यांनी तत्वार्थ भाष्य वृत्ती हा ग्रंथ रचलेला आहे. आचार्य विद्यानंद त्यांनी श्लोक वार्तिक हा ग्रंथ रचलेला आहे. आचार्य प्रभाचंद्र तत्वार्थ वृत्ती पदम हा ग्रंथ रचलेला आहे. आचार्य भास्कर नंदी सुखबोध वृत्ती. त्याच्यानंतर श्रुतसागर आचार्य त्यांनी तत्वार्थ वृत्ती. आचार्य हरिभद्र यांनी हरिभद्र वृत्ती. म्हणजे अशा अनेक ग्रंथांची, आता इथं तर मुख्यतेनेच एवढे ग्रंथ आहेत. ह्याच्यावरून आपल्याला लक्षात काय येतंय की तत्वार्थ हा ग्रंथ इतका महत्त्वाचा आहे किंवा इतका सारभूत आहे की ह्या सगळ्या आचार्यांना इतकं त्याचं महत्त्व वाटलं, म्हणून त्यांनी प्रत्येकाने त्याच्यावर टीका रचलेली आहे. सागराची गहराई जसं आपण मोजू शकत नाही, तसे या सूत्रग्रंथाचे मर्म देखील आपण मोजू शकणार नाही. याच्यातून आपण जेवढं काढत जाणार, जेवढं आपण ह्याच्याबद्दल वाचत जाणार किंवा त्याच्यावर चिंतन करत जाणार, तेवढं त्याच्यातून अजून निघतच राहणार. म्हणजे खाण कशी असते, किती पण त्या खाणीतून काढत गेलं तरी त्याच्यातून ते जे आपल्याला हवं ते त्यातनं मिळत जाते. किंवा सागरामधून रत्न काढायची, कधी संपतील का सागरामधली रत्न, किती काढणार निघत राहणार, म्हणजे तिथं अंत नाही. तसं काय सांगितलं, ह्या ग्रंथाचं सार किंवा इतकं ह्याचं महत्त्व आहे की काढाल तेवढे निघत राहते. न्यायाची सुरुवात या ग्रंथापासून झाली. म्हणजे न्यायशास्त्र म्हणून जे आहे, न्याय म्हणजे काय, पटवून देणं. ते पटण्यासाठी तिथं उदाहरणाच्या द्वारे किंवा कशी वस्तुस्थिती आहे हे पटवून देण्यासाठी न्यायशास्त्राची जी काही रचना झाली तर ती या ग्रंथापासूनच सुरुवात झाली. आता ह्या ग्रंथामध्ये जे 10 अध्याय आहेत तर त्या अध्यायांचं काय काय कुठल्या अध्यायात आहे ते सांगितले. बरं, आता आपल्याला असं वाटेल कदाचित की एवढ्या सगळ्या हे ग्रंथ किंवा हे रचना झाली म्हणजे आपल्याला त्याचं काय आहे असं पण वाटू शकतं. पण त्याच्यावरून ह्या ग्रंथाचं महात्म्य समजतं किंवा आचार्यांना पण त्याचं किती महत्त्व होतं, त्याच्यावर त्यांचं किती चिंतन झालं, किती प्रकाराने प्रत्येकाने वेगळं वेगळं लिहिलेलं आहे हे त्याच्यावरून आपल्याला समजण्यासाठी हे माहिती असणं गरजेचं आहे. आणि दुसरं म्हणजे हेच आपलं वैभव आहे ना खरं. आपली इस्टेट काय आहे, ही जिनवाणी ही आपली इस्टेट आहे. आणि त्याचा जर आपण आधार गेला, इस्टेट कशासाठी पाहिजे असते आपल्याला, तर आपलं जीवन सुखी होण्यासाठी किंवा आपल्याला जे काय अडचणी येतील त्या अडचणीतून आपल्याला बाहेर पडण्यासाठी आपली वैभव किंवा इस्टेट पैसा ह्याची गरज असते. मग आपल्याला ह्या सगळ्या इस्टेटीची माहिती असेल तर आपण आपल्या दुःखातून बाहेर पडणार आहे. दुःख कुठलं आहे आपल्याला, कर्माचं दुःख आहे, शरीराचं दुःख आहे, संयोगाचं दुःख आहे, कर्माच्या उदयात घडणाऱ्या घटनांचं दुःख आहे. मग ह्याच्यातून बाहेर पडण्यासाठी आपली ही काय आहे तर इस्टेट आहे. आणि त्याची जर आपल्याला माहितीच नसेल तर त्याचा आपण वापर करू शकणार नाही. म्हणून काय आहे हे अगोदर आपल्याला माहिती असणं पण गरजेचं आहे. मग पहिल्या अध्यायामध्ये न्याय शिकवलेला आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये अवेलेबल आहे. इंग्रजांनी चोरून नेलाय आपल्याकडून. संस्कृत भाषेतला पहिला ग्रंथ आहे तत्वार्थ सूत्र. बरोबर. त्याच्यामध्ये 10 अध्याय आहेत, 357 सूत्र आहेत. आणि श्वेतांबरांमध्ये म्हणतात की 3441 सूत्र आहेत. ह्याला तिजोरी ग्रंथ पण म्हणतात. आणि हा ग्रंथ लिहायची इच्छा का झाली उमास्वामींना, तर द्विपाईक नावाचा विद्वान स्वतःच्या घरी पाटीवर रोज एक सूत्र लिहायचा. एक दिवशी त्याने लिहिलं दर्शन ज्ञान चारित्र आणि मोक्ष मार्ग. तर उमास्वामी आचार्य आहारावरून परत जाताना त्यांना हे वाक्य दिसलं. ते त्यांनी पाहिलं आणि त्यांना वाटलं की हे सूत्र अर्धवट आहे. त्यांनी त्या सूत्रांमागे सम्यक हा शब्द लावला आणि मग पुढे निघून गेले.
मग द्विपायक परत आला आणि त्याने त्याच्या आईला विचारलं की हे सम्यक हा शब्द इथं कोणी दिला. तर आई म्हणली एक दिगंबर मुनिराज आले होते, त्यांनी ते लिहिलं आणि ते पुढे गेले. मग तो त्यांना शोधत पुढे गेला आणि त्यांना भेटला आणि त्यांनी 2 प्रश्न विचारले. सुख कशाला म्हणतात, सुखाच्या प्राप्तीचा उपाय काय आहे. तर उत्तर मिळालं सुख म्हणजे मोक्ष आणि मोक्षाच्या प्राप्तीचा उपाय म्हणजे सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य. या 2 प्रश्नांच्या उत्तरामध्ये आचार्यांनी तत्वार्थ सूत्रची रचना केली कुसुमपूर मध्ये. बर, छान, खूपच छान सांगितलं. छान असेल. हा ठीक आहे. हा तर पहिल्या अध्यायामध्ये काय सांगितले तर न्यायशास्त्र म्हणजे आपल्याला न्याय जर समजला तर तिथं काय होणार आहे, एक पक्क श्रद्धान आपलं होण्यासाठी हा न्याय गरजेचा आहे. नुसतंच सांगितलं किंवा नुसतं आपल्याला ऐकून कळलं तर ते पटत नाही, पण ते जेव्हा सिद्ध केलं जातं म्हणजे जसं आपल्याला गणितामध्ये वगैरे हे असायचे ना, प्रमेय वगैरे असायचे, म्हणजे त्याद्वारे काय केलं जायचं तर त्या गोष्टीची सिद्धी केली जायची. म्हणजे ते सिद्ध झाल्यानंतर ते काय होतं, एक शिक्कामोर्तब, हा हे असंच आहे किंवा हे योग्यच आहे हे आपल्याला त्याद्वारे पटवून दिलं जातं. तसं पहिल्या अध्यायामध्ये हा न्याय सांगितलेला आहे, ज्याद्वारे आपल्याला हा मोक्षाचा मार्ग कसा बरोबर आहे आणि त्याच्यावरचं श्रद्धान हे कसं आहे ते, म्हणजे तिथं आपल्याला ते श्रद्धान बसण्यासाठी हे न्याय तिथं आपल्याला शिकवला जातो किंवा सांगितला गेला आहे. त्याच्यानंतर दुसरा अध्याय जो आहे, म्हणजे तसं तर आता दुसऱ्या ह्याच्याने बघूया आपण, पण मुख्यतेने आता इथं हे सांगितलं की दुसऱ्या अध्यायामध्ये काय सांगितलं आहे की जीवाचे जे 5 भाव आहेत, औदयिक, औपशमिक, क्षायिक, क्षायोपशमिक आणि पारिणामिक, तर ह्या भावांचं तिथं विस्ताराने वर्णन केलेलं आहे. तिसऱ्या अध्यायामध्ये त्रिलोकसार किंवा तिलोय पण्णती याच्यामध्ये जे वर्णन आहे तर त्याचं ह्याच्या तिसऱ्या अध्यायामध्ये आपल्याला ते पण आता असणार आहे. चौथ्या अध्यायामध्ये पण ह्याचंच त्रिलोकसारमधलं म्हणजे त्रिलोकाची रचना कशी आहे. 3 लोक आपण नेहमी म्हणतो, स्वर्ग, मध्य आणि पाताळ. मग ह्यांची रचना कशी आहे प्रत्यक्षात, त्याची लांबी, रुंदी किंवा त्याचं क्षेत्र केवढं आहे, तिथं कुठले जीव आढळतात, त्या जीवांचं सगळं कसं आहे आयुष्य, त्यांचं तिथली राहणीमान, हे सगळ्याचं वर्णन ह्या 3 आणि 4 नंबरच्या अध्यायामध्ये आहे. त्याच्यानंतर 5वा जो अध्याय आहे तर तो आपल्याला द्रव्यानुयोग काय आहे हे सांगतो. म्हणजे तसं तर हा तत्वार्थ सूत्र काय म्हटलेलं आहे, ह्याच्यामध्ये 4ही अनुयोग काय आहेत समाविष्ट आहेत. मग कुठल्या अध्यायामध्ये कुठला अनुयोग आहे हे सांगितलेलं आहे. 6व्या अध्यायामध्ये चरणानुयोग सांगितलेला आहे. 6वा आणि 7वा अध्याय चरणानुयोगाचा आहे. 8वा अध्याय त्याच्यामध्ये सगळं कर्म म्हणजे कर्णानुयोगामधलं कर्माची स्थिती किंवा कर्माचा बंध कसा होतो, कर्माचे उदय, गुणस्थान वगैरे हे सगळं वर्णन म्हणजे बंध थोडक्यात 8व्या अध्यायामध्ये आहे. 9व्या अध्यायामध्ये मूलाचार ग्रंथ किंवा भगवती आराधनामध्ये जे काही आहे तर त्याचा सार ह्याच्यामध्ये आपल्याला समजणार आहे. आणि 10वा जो अध्याय आहे तर तो मोक्षाचं वर्णन आहे, मोक्ष कसा आहे तर ह्याचं वर्णन 10व्या अध्यायामध्ये. तर हे एका प्रकाराने सांगितलं. आता दुसऱ्या प्रकाराने काय सांगितलं आहे की तत्वार्थ सूत्र हा 7 तत्वांचं जे काही वर्णन आहे तर ह्या तत्वार्थ सूत्रामध्ये येतं. मग तत्वच ज्याच्यामध्ये सांगितलं जातं तो तत्वार्थ सूत्र. मग 1 ते 4 जे अध्याय आहेत तर त्याच्यामध्ये काय आहे, जीवाचं वर्णन आहे. पहिलं तत्व कुठलं आहे, 7 तत्व कुठली आहेत, कोण सांगतंय 7 तत्वांची नावं? मी सांगते. सांगू का? जीव, अजीव, आश्रव, बंध, निर्जन. हा, प्रयोजन आहे. त्याद्वारे म्हणजे ह्याच्यामध्ये पहिलं तत्व कुठलं आहे तर जीव आहे, जीव तत्व. मग पहिल्यांदा जीवाला का ठेवलेलं आहे तर आपण स्वतः जीव आहोत आणि आपल्याला घेणं कुणाशी आहे, आपल्या स्वतःशी आहे. बाकीचं आपल्याला काही देणं घेणं नाही आहे. म्हणून तिथं मुख्य पहिल्यांदा काय आहे तर माझं स्वरूप काय आहे हे समजण्यासाठी पहिल्यांदा जीव तत्व ठेवलेलं आहे. आणि ह्या जीव तत्वाचं वर्णन 1 ते 4 ह्या अध्यायामध्ये आहे. 5वा अध्याय अजीव तत्व, 6वा अध्याय, 6वा आणि 7वा अध्याय
आश्रव तत्व, 8वा अध्याय बंध तत्व, 9वा अध्याय संवर आणि निर्जरा तत्व आणि 10व्या अध्याय मोक्ष तत्व, असं ह्या 10 अध्यायांमध्ये ह्या 7 तत्वांचं वर्णन येतं. आता दुसरी गोष्ट की हा स्वाध्याय आपण का करायचा, तर स्वाध्याय करण्याचा हेतू आपल्याला ग्रंथ पूर्ण करणं नाही आहे. काय आहे, ग्रंथ पूर्ण करायचा आहे, तेवढं ग्रंथ शिकला, मला त्याचं ज्ञान झालं, हा आपला हेतू नाही. स्वाध्याय का करायचा आहे, आपलं जीवन सुधारण्यासाठी, आपल्या परिणामांची विशुद्धी होण्यासाठी, किंवा आपले आजपर्यंत जे काही चुका झालेल्या आहेत तर त्या चुका आपल्याला सुधरवायच्या आहेत. तर त्यासाठी काय सांगितलं आहे, हा स्वाध्याय करणं गरजेचं आहे. आणि ह्याच हेतूने भव्य जीवांच्या कल्याणासाठी भगवंत म्हणजे आचार्यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. आता सैनी सांगितलं तेच थोडं इथं आलं आहे परत. ग्रंथ रचना का झाली, द्वैपायक नावाच्या ब्राह्मणाने त्याच्या घराच्या भिंतीवर, तर थोडक्यात वाचते, तिने सांगितलं सगळं व्यवस्थित, दर्शन ज्ञान चारित्र आणि मोक्षमार्ग लिहिले होते. तेथे आचार्य आहाराला गेले. आचार्यांनी त्यामागे सम्यक शब्द लिहिला. ब्राह्मणाने विनंती केली, तो शब्द लिहिला, मग ते पुढचं सगळं त्याला आल्यानंतर ते सम्यक शब्द दिसला ब्राह्मणाला, मग तो त्या महाराजांकडे गेला वगैरे वगैरे. आणि त्यांनी आचार्यांना विनंती केली की आपणच हा ग्रंथ पुढं लिहून पूर्ण करा, कारण माझ्याकडून काय होतं आहे म्हणाला की असं काहीतरी आम्ही अज्ञानी आहोत. जसं तिथं सम्यक शब्द लिहायचं लक्षात आलं नाही, तसं पुढचं मी काही सूत्र लिहिलं अजून, तर त्याच्यातून पुढं काहीतरी चुकीचं काहीतरी संदेश दिला जाईल. त्यापेक्षा तुम्हीच हा ग्रंथ लिहा आणि आम्हाला चांगला मार्ग दाखवा, असं तिथं त्यांनी विनंती केली. आणि मग आचार्यांनी काय केलं, तर ह्या ग्रंथाची रचना केली. आता आचार्य स्वतः कसे आहेत, तर ते स्वतः त्यांच्या आचरणाच्या द्वारे मोक्षमार्ग आपल्याला सांगतायत. म्हणजे त्यांचं आचरण कसं आहे, अहिंसक आहे, किंवा सर्व प्रकारच्या पापांनी रहित आहे, किंवा ते ज्ञान ध्यान आणि तप याच्यामध्येच ते लीन आहेत. निर्ग्रंथता काय सांगते, निर्ग्रंथता म्हणजे ह्या सगळ्यापासून मी भिन्न आहे, हे त्या निर्ग्रंथतेमधून आपल्याला शिकायला मिळते. आणि ही निर्ग्रंथताच मोक्षाचा मार्ग आहे, हे त्यांच्याकडे बघून आपल्याला समजतं. त्याच्यानंतर हे उमास्वामी आचार्य कसे होते, युक्ती आणि आगम ह्या दोन्हीमध्ये अत्यंत कुशल. युक्ती म्हणजे काय आलं इथं, न्यायशास्त्र, म्हणजे जे तिथं तत्त्व सांगितलंय ते तत्त्व योग्य कसं आहे हे पटवून देण्यासाठी जे काही वापरलं जातं तर त्याला न्याय म्हटलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आणि आगम म्हणजे हे जिनवाणीचं जे ज्ञान, त्याच्यामध्ये ते कसे होते, अत्यंत कुशल होते. आचार्यांना या भव्य जीवाने मोक्षाचा मार्ग काय आहे असं विचारल्यानंतर या ग्रंथाची रचना झाली आहे. याच्यामध्ये 7 तत्वांचे वर्णन केलेले आहे. मोक्षशास्त्र का म्हटलंय आणि दुसरं नाव ह्याला काय दिलंय, मोक्षशास्त्र. मोक्षशास्त्र का म्हटलंय, तर याच्यामध्ये मोक्षाच्या मार्गाचं वर्णन आहे, म्हणून ह्याला मोक्षशास्त्र पण म्हटलेलं आहे. ह्या 10 अध्यायामध्ये सूत्र किती आहेत, आत्ता सैनी सांगितलं. एकूण सूत्र किती आहेत ह्याच्यामध्ये, आपल्या लक्षात राहणार का, ते लक्षात ठेवण्याचा सोपा मार्ग म्हणजे विषम सगळ्या संख्या आहेत आणि एकानंतर एक येणारी विषम संख्या 3, 5, 7, त्यामुळे हे लक्षात ठेवायला सोपं आहे. त्याच्यानंतर पुढं जेव्हा आपण एखादं कुठलंही शास्त्र सुरू करतो किंवा शिकायला घेतो तर पहिल्यांदा तिथं 6 गोष्टी सांगितल्या जातात. काय सांगितल्या जातात, 6 गोष्टी, तर मंगल, निमित्त, हेतू, परिमाण, नाम आणि कर्ता. म्हणजे ह्या 6 गोष्टी पहिल्यांदा तिथं शास्त्र सुरू झाल्यानंतर ह्या 6 गोष्टींचा तिथं पहिल्यांदा विचार केला जातो किंवा केला गेला पाहिजे. म्हणजे सुरुवात करताना ह्या गोष्टी काय आहेत तर महत्त्वाच्या सांगितल्यात. कुठल्या गोष्टी, मंगल, निमित्त, हेतू, परिमाण, नाम आणि कर्ता. ह्या प्रत्येकाचा आपण डिटेल बघणार आहोत. पहिल्यांदा ह्या 6 गोष्टी लक्षात घ्या. काय सांगितलं, मंगल. मंगल काय आहे, मंगल हा शब्द काय सांगतो की चांगलं काहीतरी,
म्हणजे आपल्याला व्यवहारात पण मंगल सूचक आहे. एखादं स्वप्न पडलं, हे मंगल आहे, किंवा ही वस्तू कलश ही मंगल सूचक आहे, असं आपण व्यवहारामध्ये पण म्हणतो. म्हणजे मंगल हा शब्दच काय सांगतोय, तर तो एक शुभ शब्द आहे. मग मंगल ह्या शब्दाचा अर्थ काय होतो सांगा, कोण सांगते मंगल शब्दाचा अर्थ? मंगल ह्या शब्दाची फोड 2 प्रकाराने केली जाते. मम गालयती, काय सांगितलंय? मम गालयती. मम म्हणजे काय? पाप. आणि गालयती म्हणजे त्या पापाला गाळून टाकतं. गाळून टाकतं म्हणजे काय करतं? नष्ट करतं. आपण चाळणीने चाळतो आणि वरचं जे काही आता काय गाळलं असेल, त्या गाळणीत राहिलेलं काय असेल ते कचरा टाकून देतो. तसं ते मंगल काय आहे, तर पापाला गाळून टाकणारं किंवा म्हणजेच पापाला नष्ट करणारं. मम गालयती. आणि दुसरी फोड काय आहे? मंगम लाती. मंगम लाती अशी दुसऱ्या पद्धतीने फोड आहे. आता मंगम म्हणजे काय? मंगम म्हणजे सुख आणि लाती म्हणजे आणतं, जे सुखाला घेऊन येतं, त्याला काय म्हटलेलं आहे? मंगल. म्हणजे एकतर पापाला नष्ट करणं, ह्याचीच दुसरी बाजू काय आहे? सुखाला देतं. म्हणजे आता नाणं आहे, नाणं तर एक आहे, त्याच्या बाजू 2 असतात की नाही, तसं ह्या शब्दाचे 2 अर्थ बघायला गेले तर एका अर्थातच दुसरा पण अर्थ गर्भित आहे. पापाला नष्ट केलं तिथंच काय झालं? पाप नष्ट झालं म्हणजेच तिथं सुखाची प्राप्ती झाली. मग हे झालं मंगल. आता निमित्त, म्हणजे आता ह्या मंगल करायचं म्हणजे काय करायचं, तर मंगल हा शब्द नुसता म्हणलं तर आपल्याला मंगल म्हणजे तो एक सूचक शब्द आहे. मग ह्या शब्दाच्या द्वारे आपल्याला काय करायचं आहे, तर मंगल आचरण करायचं आहे. म्हणजे असं आचरण करायचं आहे की ज्याद्वारे आपलं सगळं पाप नष्ट होणार आहे आणि खऱ्या सुखाची आपल्याला प्राप्ती होणार आहे. पुण्याची प्राप्ती इथं घ्यायची नाही आहे. आपल्याला पुण्य मिळवण्यासाठी मंगलाचरण करायचं नाही. मंगलाचरण करण्याचा हेतू काय आहे आपला, तर सगळं पाप नष्ट करणं आणि सुख मिळवणं. मग सुख कुठलं मिळवायचं आहे आपल्याला? संसारातलं, शरीराचं, 5 इंद्रियाच्या भोगाचं, किंवा जे काही आपल्याला कमी असेल ते मिळवण्याचं, हे सुख पाहिजे का आपल्याला? तर ह्या सुखासाठी तर आपण अनंत काळ घालवलाय, पण त्याच्यातून आजपर्यंत तर आपल्याला त्या गोष्टी मिळालेल्या नाहीत. म्हणून इथं आता आपल्याला असं सुख मिळवायचंय की जे कधीही नष्ट होणार नाही किंवा ज्या सुखाला कोणीही बाधा आणू शकणार नाही, असं सुख आपल्याला मिळवायचं. मग असं सुख मिळवण्यासाठी जे आचरण आपण करणार, आचरण म्हणजे काय? क्रिया, मनाच्या द्वारे, वचनाच्या द्वारे आणि शरीराच्या द्वारे, मन वचन कायेच्या द्वारे जे आचरण आपल्याकडून केलं जाणार, तर ते असं असलं पाहिजे की त्याद्वारे आपल्याला सुखाची प्राप्ती होणार. मग अशी सुखाची प्राप्ती किंवा पापाचा नाश कसं होणार किंवा कुठलं आचरण करायचंय? इष्टदेवाला नमस्कार करणे. हे काय आहे, तर पहिलं मंगल सांगितलं. पहिलं जे मंगल 6 आहेत गोष्टींमधलं घेतलं आपण, तर तिथं काय सांगितलंय? इष्टदेवाला नमस्कार करणं. हे काय आहे, तर मंगलाचरण, असं मंगल आचरण असं म्हटलेलं आहे. आता व्यवहाराने इष्टदेव कोण आहेत? पंचपरमेष्ठी. पंचपरमेष्ठी सोडून ह्या जगामध्ये अन्य कोणीही आपल्यासाठी इष्ट नाही, व्यवहाराने बरं का. आणि निश्चयाने कोण आहे? निश्चयाने कोण आहे? मंगल. आपला आत्मा. हां, माझा आत्मा. म्हणजे व्यवहाराने ह्या पंचपरमेष्ठींना नमस्कार केलाय आणि पंचपरमेष्ठींनी दाखवून दिलेला जो शुद्धात्मा आहे निश्चयाने, त्या शुद्धात्म्याला सुद्धा नमस्कार. तर तिथं काय झाला? आपल्या स्वतःवर न्याय झाला. आपण म्हणतो ना नेहमी, ह्या सगळ्या शरीराच्या किंवा संसाराच्या राड्यामध्ये आपण काय केलंय? स्वतःवर खूप मोठा अन्याय केलाय. मग आता आपल्या स्वतःवर आपण काय करूया? तो अन्याय दूर करून तिथं आपण आपल्या स्वतःला न्याय देण्यासाठी तिथं काय सांगितलंय की जसं पंचपरमेष्ठींना नमस्कार केला, ते मंगलाचरण व्यवहाराने सांगितलं, तसं माझ्या शुद्धात्म्याला जाणून मी पण भगवंतांसारखाच आहे हे जाणणं म्हणजे काय आहे, तर स्वतःच्या शुद्धात्म्याला नमस्कार किंवा त्याचं महत्त्व जाणलं. इथंच काय झालं? तिथं स्वतःच्या शुद्धात्म्याचा पण विनय झाला किंवा त्या आत्म्यावर म्हणजे स्वतःवर तिथं आपण न्याय मिळवला किंवा तिथं न्याय दिला, असं त्याचा अर्थ. आणि हे काय आहे? मग मंगल आचरण आहे. त्याच्यानंतर दुसरं कारण काय सांगितलंय? दुसरा हेतू
दुसरी गोष्ट निमित्त सांगितलंय. निमित्त म्हणजे काय की हा ग्रंथ कुणाच्या निमित्तामध्ये लिहिला गेला. म्हणजे एखादी गोष्ट जेव्हा घडते तेव्हा त्याच्या मागं काहीतरी कारण असतं, निमित्त असतं. म्हणजे त्या निमित्तामध्ये ती गोष्ट घडून येते. आपण स्वयंपाक का करतो किंवा स्वयंपाक केला कशासाठी केला, तर आपल्याला जेवायचं होतं म्हणून स्वयंपाक केला. म्हणजे जेवण हे आपल्यासाठी काय होतं, म्हणजे ते कारण होतं. त्याच्यासाठी मग ते कार्य स्वयंपाक करणं घडलं. मग आता इथं ग्रंथरचना झाली, हे कार्य झालं. पण ते कार्य होत असताना तिथं कोणाच्या तरी निमित्तात, कोणाच्या तरी सांगण्यावरून तिथं काय झालेलं आहे, ह्या ग्रंथाची रचना झालेली आहे. मग ह्या ग्रंथाचं निमित्त कोण आहे ह्या ग्रंथाचं? उमास्वामी नाही, उमास्वामी आचार्यांनी तर ग्रंथ लिहिला. ब्राह्मण ब्राह्मण आहाराला गेले होते ना. द्वैपायक नावाचा तो ब्राह्मण होता, तर त्याच्या निमित्तामध्ये हा ग्रंथ लिहिला गेला. आता मुख्यतेने द्वैपायक आहे आणि गौण म्हणलं तर काय झालं, सगळे दुःखी जीव. म्हणजे एकटा त्याच्यासाठी लिहिला, त्यांनी सांगितलं म्हणून लिहिला गेला, बरोबर आहे. पण दृष्टीत काय आहे की सगळ्या जीवांना पण ह्याचा लाभ होऊन सगळे जीव सुखी व्हावेत म्हणून तिथं इनडायरेक्टली बाकीचे जीव पण निमित्त म्हटले जातील. पण मुख्यतेने कोण आहे तर द्वैपायक ब्राह्मण हा तिथं निमित्त झाला. आणि त्या एकामुळं अनेक जीवांचा काय झाला आहे, लाभ होत आलेला आहे. कधीपासून? जेव्हापासून ह्या ग्रंथाची रचना झाली आहे तेव्हापासून सगळे जीव ह्या ग्रंथाचा लाभ घेत घेत काय केलेला आहे, स्वतःच्या कल्याणाला त्यांनी प्राप्त करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट आहे हेतू. हेतू म्हणजे काय, ह्या ग्रंथाच्या निमित्तामध्ये आपल्याला काय पाहिजे किंवा काय मिळणार आहे, तर ते सांगितलं आहे हेतू. मग आता जेव्हा आपण ह्या ग्रंथाचं अध्ययन करणार किंवा ह्या ग्रंथाचं आपण पठन करणार, ज्या वेळेस आपण ह्या ग्रंथाचा अभ्यास करतो किंवा म्हणजे तत्वार्थ सूत्र नुसतं म्हणतो तरी अर्धा तास वेळ लागत असेल समजा, तर तेवढ्या वेळामध्ये काय होतं आहे, आपल्याला म्हणजे ह्याच्यासाठी हेतूमध्ये 2 प्रकारची फळं सांगितली आहेत. एक सांगितलं आहे की साक्षात फळ आणि एक सांगितलं आहे परंपरा फळ. म्हणजे हेतू म्हणजे काय, तर ह्या ग्रंथाच्या स्वाध्यायाद्वारे किंवा अध्ययनाच्या द्वारे आपल्याला काय फळ मिळणार त्याला म्हटलं आहे हेतू. मग हा हेतूसुद्धा 2 प्रकारचा सांगितला आहे. एक सांगितलं आहे साक्षात हेतू किंवा साक्षात फळ आणि दुसरं आहे परंपरा फळ. साक्षात म्हणजे काय, लगेच्या लगेच आत्ताच्या आत्ता हे पैसे दिले आणि लगेच वस्तू हातात घेतली, त्याला काय म्हटलं, साक्षात. म्हणजे त्याच्यासाठी वाट बघायची गरज नाही लागणार, लगेच्या लगेच आपल्याला मागितलं आणि मिळालं, त्याला म्हटलं साक्षात फळ. मग ज्या वेळेस आपण हे ग्रंथ स्वाध्याय करणार किंवा वाचणार तर त्यावेळेस तिथं काय होणार आहे, त्या साक्षात त्यावेळेस आपल्या परिणामांची काय होणार आहे, विशुद्धी होणार आहे, कषायांची मंदता होणार आहे. किंवा तिथं आपल्याला आपल्यामध्ये काय बदल करायचा आहे किंवा आपल्या काय चुका झाल्यात ह्याच्याबद्दल आपल्याला तिथं काय होणार आहे, पश्चाताप होणार आहे. किंवा आपल्याला काय बदल करायचा आहे ह्या गोष्टीची जाणीव होणार आहे. तर हे सगळं काय आहे, साक्षात फळ झालं. आणि म्हणजेच आपल्याला तिथं समजलं की नाही योग्य काय आणि अयोग्य काय. म्हणजेच काय झालं, तिथं अज्ञानाचा नाश झाला. म्हणजे ह्याला म्हटलंय साक्षात फळ असं म्हटलंय. म्हणजे लगेच समजलं, वाचलं, त्याच वेळेस आपल्याला परिणामांची विशुद्धी झाली किंवा आपल्याला तिथं जे काही माहीत नव्हतं त्याचं ज्ञान झालं, हे झालं साक्षात फळ. आणि परंपरा फळ म्हणजे काय आहे, आत्ताच्या परिणामाच्या द्वारे आपल्याला जे जे काही ज्ञान होत गेलं त्याच्यानुसार आपण आपल्यात आचरणात बदल करत गेलो, आपण ह्या मोक्षमार्गावर चालण्यासाठी प्रयत्नपूर्वक पुरुषार्थ करत राहिलो, तर काय होणार आहे, हळूहळू आपल्याला काही भवामध्येच मोक्षाची प्राप्ती होणार आहे. ह्याला काय म्हटलं, परंपरा फळ. साक्षात फळ आणि परंपरा फळमध्ये फरक लक्षात आला. साक्षात फळ आपल्याला आत्ता लगेच मिळणार आहे आणि परंपरा फळासाठी आपल्याला काही भव द्यावे लागतील आणि त्या भवानंतर मात्र नियमाने आपल्याला मोक्षाची प्राप्ती होणार आहे किंवा खऱ्या सुखाची आपल्याला प्राप्ती होणार आहे. कशाचं फळ आहे हे, आत्ता आपण स्वाध्याय करणार त्याचं फळ आपल्याला तेव्हा मिळणार, म्हणून त्याला काय म्हटलंय, साक्षात फळ असं म्हटलेलं आहे. लक्षात येते साक्षात फळ आणि परंपरा फळ. हां, साक्षात म्हणजे तुरंत लगेच अज्ञानाची निवृत्ती झाली, ज्ञानाची प्राप्ती झाली की लगेचच आपल्याला आनंद वाटतो
आणि तिथं परिणामांच्या विशुद्धीद्वारे कर्माची निर्जरा होते. हे काय झालंय, साक्षात फळामध्ये घेतलंय. त्याच्यानंतर असंख्यात गुणी कर्माची निर्जरा हा सगळ्यात मोठा लाभ आहे. कारण म्हणजे आता शुभभावाने निर्जरा घ्यायची नाही आहे बरं का. इथं काय सांगितलं आहे, असंख्यात गुणी निर्जरा. साक्षात फळाचं चाललेलं आहे. साक्षात फळ म्हणजे जेव्हा जेव्हा आपण हे स्वाध्याय करतोय, कुठलंही असेल शास्त्र, कुठलाही आपण तिथं ग्रंथ वाचत असेल, तर त्यावेळेस आपल्याला हे साक्षात फळ मिळतच असतं. काय होतंय, आपल्याला तेव्हा परिणामांमध्ये विशुद्धी किंवा शांती वाटते. आणि त्यावेळेस आपण आपल्या आत्म्याला जाणलं किंवा आत्म्याची श्रद्धान त्यावेळेस आपल्याला काय करून देते, तर कर्माची निर्जरा होते. किंवा अजून काय होतं, जे पापकर्म उदयाला येणार होतं तर त्या पापकर्माचं तीव्रता कमी होते किंवा त्या पापकर्माचं रूपांतर शुभकर्मामध्ये होतं. अशा दोन्ही गोष्टी होऊ शकतात. मग हा सगळ्यात मोठा आपल्याला साक्षात फळामुळे होणारा लाभ आहे. तर साक्षात फळाचं आपण बघत होतो. काय सांगितलं की निर्जरा पण होते, पापाचं पुण्यामध्ये संक्रमण होतं, पुण्याचं म्हणजे पुण्यामध्ये आणखीन वाढ होते. त्याच्यानंतर देवोंकेद्वारा पूजा लौकिक आदर को प्राप्त होते. हे म्हणजे हे सगळे बहुमान आपल्याला काय होतात, मिळत जातात. आता परंपरा फळ सांगितले. परंपरा म्हणजे काय, जे आत्ता आपल्याला नाही मिळणार, काही भवानंतर. म्हणजे ह्या सगळ्या स्वाध्यायाचा किंवा मोक्षशास्त्रामध्ये जो उपदेश दिलाय त्याच्या आचरणाच्या द्वारे हळूहळू काय होणार आहे, आपले सगळे कर्म निर्जरा होऊन आपल्याला काही भवामध्येच मोक्षाची प्राप्ती होणार आहे किंवा सर्व कर्मांचा नाश होणार आहे. तर ते परंपरा फळ म्हटले. म्हणजे त्याच्या अगोदर पण काय होणार आहे, अभ्युदय अशा सुखाची प्राप्ती होणार. इंद्र, चक्रवर्ती, राजेपद असे वैभववान पदाची पण प्राप्ती होणार आहे. म्हणजे आता ह्या भावामध्ये आपण स्वाध्याय केला, आपला पुढचा भाव कसा असणार आहे, नियमाने आपल्याला सगळा उत्कृष्ट अशा पदाचीच प्राप्ती होणार आहे. हे पण कशात घेतलंय, परंपरा फळमध्ये घेतले. त्याच्यानंतर निःश्रेयस सुखाची प्राप्ती. निःश्रेयस म्हणजे काय, मोक्ष, जिथं फक्त सुखच सुख आहे, दुःखाचा तिथं लवलेश पण नाही, असं ते सुख. तर ते कुठलं आहे, मोक्ष सुखाची प्राप्ती होणार आहे. लक्षात आलं का हे परंपरा फळ. म्हणजे मोक्षाला जाईपर्यंत सुद्धा आपले जेवढे भव होणार आहेत ना, तर त्या भवामध्ये सुद्धा आपल्याला हलक्या जातीत जन्म मिळणार नाही, तिर्यंच किंवा नरकगती मिळणार नाही, किंवा आपल्याला त्रासदायक किंवा खूप कष्ट पडतील असे भव मिळणार नाहीत. तर सगळं अनुकूल किंवा तिथं सगळं आपल्याला भरभरून असेल असेच आपल्याला भव प्राप्त होणार आहेत. म्हणजे हे सुद्धा. आणि असे भव प्राप्त करत करत एक दिवस आपल्याला मोक्षाची प्राप्ती होणार आहे. तर 3 गोष्टी बघितल्या आपण, मंगल, निमित्त आणि हेतू. आता चौथा आहे परिमाण. परिमाण म्हणजे काय की ह्या ग्रंथामध्ये किती श्लोक आहेत, किती सूत्र आहेत किंवा किती गाथा आहेत, म्हणजे त्याचं माप किंवा त्याची संख्या, ह्याला म्हटलेलं आहे परिमाण. मग ह्याचं परिमाण सांगा. 357 सूत्र आहेत. हे काय झालं, ह्या ग्रंथाचं परिमाण झालं. किंवा किती पानाचा हा ग्रंथ आहे हे जरी म्हटलं तरी ते परिमाणमध्येच येणार. त्याच्यानंतर नाम. नाममध्ये काय येणार, ह्या ग्रंथाचं नाव काय आहे, तत्वार्थ सूत्र किंवा दुसरं नाव आहे मोक्षशास्त्र. मग हे झालं त्यात ग्रंथाचं नाव, म्हणून तिथं नाम हा शब्द आला. आणि शेवटचं आहे कर्ता. काय सांगितलं, आता कर्तामध्ये कोण कोण येणार, कोण सांगते, उमास्वामी येणार, बरोबर. हां, अजून जरा विश्लेषण करून कोण सांगते, कस्तुरी. भगवंत म्हणजे हे पण येणार आपले कोण, तीर्थंकर वगैरे, आर्यंत वगैरे पण येणार. त्यांनी सांगितलेले बरोबर. म्हणजे पहिल्यांदा हे जरी आता हे उमास्वामींनी ग्रंथाची रचना केली आहे, पण उमास्वामीपर्यंत कोणाकडून आलंय, तर ते इथं मुख्यतेने घ्यायचंय. म्हणजे मुख्य म्हणजे आता हे शासन नायक कोण आहेत ह्या आत्ताच्या काळाचे,
तर वर्धमान स्वामी किंवा महावीर भगवान हे कोण आहेत तर मुख्य कर्ता आहेत. कारण त्यांच्या दिव्यध्वनीमधून जे आलेलं आहे तर ते परंपरेने उमास्वामी आचार्यांपर्यंत आलेलं आहे. तिथं त्यांनी रचना केलेली आहे आणि तिथून पुढं मग आपल्याकडं आलेलं आहे. म्हणून सांगितलं की अर्थकर्ता महावीर भगवान, म्हणजे त्यांनी काय केलं आहे दिव्यध्वनीमधून हा सगळा उपदेश दिला आहे. म्हणून मुख्य कर्ता कोण आहेत तर महावीर भगवान. त्याच्यानंतरचे कर्ता कोणाला म्हटलंय गणधरांना. तो श्लोक आहे ना संस्कृतमधला श्लोक आहे, त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे पहिले सर्वज्ञ भगवान, नंतर गणधर, त्याच्यानंतर मग आचार्य परंपरा वगैरे असं. आणि मग हां अर्थकर्ता महावीर भगवान, ग्रंथकर्ता इंद्रभूती गणधर, म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे सगळ्या द्वादशांगाची रचना केलेली आहे. आणि त्याच्यानंतर पुढं प्रतिगणधर देव आणि त्यांच्यानंतर सगळ्या आचार्य परंपरेच्या द्वारे उमास्वामी आचार्यापर्यंत आल्यानंतर त्यांनी काय केलेले हे शब्द रूपाने लिहिलेलं आहे. तोपर्यंत कसं आलेलं आहे वाणी मौखिक रूपाने. मौखिक म्हणजे एका आचार्यांकडून दुसऱ्या आचार्यांना म्हणजे शिकवून तिथंपर्यंत आलेलं आहे. आणि ह्या शब्दांची रचना उमास्वामी आचार्यांच्या द्वारे झालेली आहे. म्हणून आता इथं उत्तर ग्रंथकर्ता उमास्वामी आचार्यांना म्हटलेलं आहे. हां आता सूत्र कशाला म्हणायचं बरं, ह्या 6 गोष्टी लक्षात आल्या का? मंगल, निमित्त, हेतू, परिमाण, नाम आणि कर्ता. लक्षात आल्या का ह्या 6 गोष्टी? 6 गोष्टींच्या द्वारे त्या ग्रंथाची आपल्याला माहिती पहिल्यांदा शिकायचे तर आपल्याला काय काय आहे त्याच्यामध्ये, कसं आहे, कुणी लिहिलंय, कोणाच्या निमित्तात लिहिलंय, असं हे सगळं माहिती आपल्याला ह्या 6 गोष्टींच्या द्वारे होतं. आता नावाच्या बाबतीत अजून एक सांगायचं म्हटलं तर ग्रंथाची सुरुवात ज्या शब्दाने होते तर त्या शब्दाचं बऱ्याच वेळेला असं झालेलं आहे की त्याच शब्दाचं नाव त्या ग्रंथाला पडलेलं आहे. आता तत्वार्थ श्रद्धानम सम्यक दर्शनम असं, म्हणजे तत्वार्थ हे नाव त्यामुळं पडलेलं आहे. किंवा अजून दुसरे पण असे ग्रंथ आहेत भक्तांबर प्रणतमौली, म्हणजे भक्तांबर स्तोत्रामधला पहिला शब्द कुठला आहे भक्तांबर, मग त्यामुळे त्याला भक्तांबर स्तोत्र म्हटलं जातं. त्याच्यानंतर देवागम स्तोत्र आहे तर त्याच्यामध्ये पण सुरुवातीचं काय आहे देवागम नभोयानो, म्हणजे अशी सुरुवात आहे त्या स्तोत्राची, मग तेच नाव तिथं त्या स्तोत्राला पडलेलं आहे. म्हणजे थोडक्यात काय सांगितलंय ज्याच्याद्वारे ज्या शब्दाच्याद्वारे सुरुवात होते तर त्याचं नाव बऱ्याच वेळेला त्या ग्रंथाला पडतं. स्वयंभू स्तोत्रामध्ये पण असंच आहे, स्वयंभुवे असं काहीतरी आहे ते शब्द आणि तिथं त्यामुळे ते स्वयंभू स्तोत्र म्हणजे आदिनाथ भगवंतांची स्तुती आहे आणि त्याच्यामध्ये पण सुरुवात स्वयंभू ह्या शब्दानेच आहे. त्याच्यानंतर आता सूत्र ह्या म्हणजे आता मगाशी सैनी पण सांगितलं की संस्कृत भाषेमधला हा पहिला ग्रंथ आहे. म्हणजे बाकीचे सगळे ग्रंथ अगोदर कुठल्या भाषेमध्ये होते प्राकृतमध्ये होते. हां प्राकृत भाषेमध्ये बरोबर, म्हणजे हा पहिलाच ग्रंथ आहे की जो संस्कृत भाषेमध्ये आहे. मग ह्याच्यामध्ये जे सूत्र आहेत 357 सूत्रामध्ये अख्खी द्वादशांग जिनवाणी त्यांनी काय केलेली आहे गर्भित केलेली आहे. मग सूत्र ह्या शब्दाचा अर्थच काय होतो कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त माहिती आपल्याला जिथं मिळते त्याला काय म्हटलेलं आहे सूत्र म्हटलेलं आहे. लक्षात येत आहे? म्हणजे शब्द अगदी कमी असतील तरी पण त्याच्यामध्ये सार इतका भरलेला आहे किती काढल तेवढं त्याच्यातून अर्थ निघतात. एवढे सगळे ग्रंथ लिहिलेत, सगळे काहीतरी वेगळे आहेत की नाही. प्रत्येक आचार्यांचं चिंतन त्याच्याबद्दलचं म्हणजे त्यांना जे जे त्याच्यातून मिळत गेले प्रत्येक आचार्यांना तर ते त्यांनी त्या ग्रंथात लिहिले. मग किती ग्रंथांची रचना झाली. म्हणून ह्याच्यामध्ये सूत्रामध्ये काय आहे तर भरपूर अर्थ भरलेला आहे. कमीत कमी शब्दामध्ये अधिक से अधिक अर्थ ह्याच्यामध्ये आहे. आता ह्या सूत्राची 7 विशेषणं सांगितली आहेत. म्हणजे सूत्राचं महत्त्व कसं आहे किंवा त्याच्यामध्ये काय महत्त्वाचं आहे ते सांगितलं आहे. पहिलं सांगितलं आहे हे सूत्र कसे असतात अल्प अक्षरी असतात. म्हणजे सूत्रसुद्धा अशी भरमसाठ मोठी नाही आहेत. अगदी सम्यक दर्शन ज्ञान चारित्र आणि मोक्षमार्ग एवढ्या ह्याच्यामध्ये केवढा अर्थ भरलेला आहे. म्हणजे तेवढ्या एका सूत्रावर ग्रंथांची रचना होते. म्हणजे त्याच्यामध्ये किती सार आहे. म्हणून सांगितलं की अल्प अक्षर आहे.
एकही अक्षर आचार्य विनाकारण त्याच्यामध्ये घालत नाहीत. उलट काय करतात, जेवढे कमीत कमी अक्षरात ते सूत्र बसवता येईल ह्याचा प्रयत्न करतात. म्हणून सूत्र कसे असतात, अल्पाक्षरी असतात. त्याच्यानंतर असंदिग्ध. असंदिग्ध म्हणजे त्याच्यामध्ये कुठलीही शंका येईल असं नसतं. म्हणजे जे काही आहे ते कसं आहे, स्पष्ट. आणि दुसरं काय सांगितलं, अल्पसंदिग्ध. अल्पसंदिग्ध म्हणजे त्याच्याबद्दल कुठलीही शंका येत नाही. म्हणजे इतकं तिथं काय आहे, स्पष्ट आणि विशद असतं. त्याच्यानंतर तिसरं सांगितलं सारवान. सारवान म्हणजे काय, तर भरपूर त्याच्यामध्ये सारसहित. जसं की उदाहरण दिलंय, दुधामध्ये लोणी कसं असतं, महत्त्वाचं काय आपल्याला, ते लोणी किती महत्त्वाचं असतं, तसं ह्या सूत्रामध्ये असं सार भरलेलं आहे की फक्त लोणीच लोणी आहे त्याच्यामध्ये, बाकी काय नाही, ताक नाही किंवा बाकीचं बेरी नाही, काय नाही, फक्त सगळं लोणी काय असेल म्हणजे असा मस्का माल सगळा त्याच्यामध्ये असतो. त्याच्यानंतर चौथा आहे गूढ निर्णय. गूढ निर्णय म्हणजे निर्णय. गूढ निर्णय म्हणजे काय सांगितलंय की आपल्याला दिसताना ते छोटं दिसतंय पण संपूर्ण जिरवाणीचं रहस्य त्याच्यामध्ये सामावलंय. असं वरकरणी आपल्याला ते लक्षात येणार नाही की इतका सगळा अर्थ याच्यामधून निघत असेल किंवा इतकं त्याच्यामध्ये सार भरलेलं आहे, हे आपल्याला वरकरणी लक्षात येत नाही. म्हणून त्याला काय म्हटलंय, सूत्र हे गूढ असतात किंवा गूढ निर्णय करणारे असतात. आणि म्हणून त्याच्यामध्ये रहस्य आहे, खूप रहस्य दडलेलं आहे. जेवढं आपण बघत जाऊ तेवढं आपल्याला खोल 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 आणखीन 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 समजत जातं. त्याच्यानंतर पाचवं सांगितलंय की निर्दोष असतात. सूत्र कसे असतात, निर्दोष. निर्दोष म्हणजे आता सूत्र म्हणजे काय, ही जिनवाणी म्हणजे ज्ञान आहे, त्याच्यातून आपल्याला ज्ञान मिळतंय. मग त्या ज्ञानामध्ये किंवा जे ज्ञान आपल्याला मिळणार आहे तर ते ज्ञान तिथं जे दिलेलं आहे तर ते कसं आहे, निर्दोष आहे. निर्दोष म्हणजे त्याच्यामध्ये कुठलाही दोष नाही. मग आता ज्ञानाचे कुठले दोष सांगितलेत, जे ज्ञान असतं, सम्यक ज्ञान असतं, तर ते ज्ञान कसं असतं, दोषरहित आहे असं सांगितले. मग हे कुठले दोष असतात, ज्ञानाचे दोष कुठले आहेत, नाही, ज्ञानाचे दोष संशय, विभ्रम आणि अनध्यवसाय, हे ज्ञानाचे दोष आहेत. तर हे जे संशय, विभ्रम आणि अनध्यवसाय हे त्या सूत्रामध्ये नसतं. म्हणजे काय आहे, म्हणून ते सूत्र कसं आहे, निर्दोष आहे. म्हणजे ते सूत्राचा अभ्यास करताना तिथं आपल्याला संशय येणार नाही किंवा आपल्याला तिथं काहीतरी उलटा अर्थ होणार नाही किंवा काहीतरी आहे असं वाटणार नाही. तर ह्या दोषांनी रहित असं ते सूत्र असतं. त्याच्यानंतर ह्या सूत्राचा अभ्यास केल्यानंतर काय सांगितलंय, हेतुवत म्हणजे फलवान, त्याच्यातून आपल्याला निश्चित फळाची प्राप्ती होणारच. असंही अभ्यास केला आणि आपल्याला काहीच फायदा झाला नाही असं होऊ शकत नाही. तर नियमाने तिथं काय होणार आहे, आपल्याला काही फळाची प्राप्ती होणारच. आणि सातवं सांगितलं की तथ्य आहे, ह्याच्यामध्ये तथ्यभूत आहेत. सूत्र कसे आहेत, तथ्यभूत. तथ्यभूत म्हणजे जर आपण शोधायला गेलो जगामध्ये काय कुठली गोष्टी आपल्या सुख देणारी आहे किंवा सुखाला करणारी आहे असं जर बघायला गेलं तर आपल्याला काय सापडणार आहे का, कशात काय सार नाही असंच आपल्याला तिथं. भले आपण त्या गोष्टी वापरत असू किंवा गरज म्हणून घेत असू, पण जर विचार केला तर तिथं लक्षात येतं की ह्याच्यामध्ये काही तथ्यच नाही आहे, ह्या बोलण्याला काही तथ्य नाही असं आपण म्हणतो ना, तसं ह्या संसारामध्ये तथ्य काही नाही आहे. पण हे सूत्र जी आहेत तर ती कशी आहेत, तथ्यभूत आहेत. म्हणजे त्याच्यातून आपल्याला सुखाची प्राप्ती मिळणार. म्हणजे काय आपल्याला जर गरजेचं किंवा महत्त्वाचं असेल तर ही सूत्रच आहेत. लक्षात आलं सगळ्यांना. 7 सूत्रांचे हे विशेषण सांगितले. एकतर ते अल्प अक्षरामध्ये भरपूर माल साठलेला आहे किंवा त्याच्यामध्ये कुठलंही शंका नाही. त्याच्यानंतर जसं दुधामध्ये लोणी आहे तसं ही सूत्र म्हणजे काय आहेत, तर अतिशय सारभूत आहेत. त्याच्यानंतर जरी हे सूत्र लहान दिसत असले तरी त्याच्यामध्ये रहस्य भरपूर आहे किंवा ते रहस्य किंवा त्याच्यामधला अर्थ आपल्याला वरकरणी लक्षात येत नाही. आपल्याला वाटतं 10 तर पानांचा हा ग्रंथ आहे
असं वाटतंय. पण 10 पानांचा ग्रंथ, केवढं मोठं त्याच्यामध्ये ज्ञान आहे किंवा त्याच्यातून आपल्याला केवढा मोठा फायदा होणार आहे हे आपल्याला वरकरणी लक्षात येत नाही. हे आपल्याला कधी कळणार आहे? जेव्हा ह्याचा पूर्ण आपला अभ्यास होईल किंवा अभ्यास करत सुरू केला आपण की लक्षात येईल की किती सार आहे ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर निर्दोष आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये कुठलाही संशय, विपर्यय किंवा अनध्यवसाय नावाचा दोष नाही. आणि नियमाने ही सूत्र कशी आहेत तर आपल्याला काही ना काही फळ देणार आहेत, आणि म्हणजे साक्षात फळ किंवा परंपरा फळ ह्या दोन्ही फळांची प्राप्ती आपल्याला होणार आहे. आणि संसारामध्ये सगळं काही असार किंवा तथ्य नसलेलं असलं तरी ही सूत्र कशी आहेत तर सारभूत किंवा तथ्यभूत आहेत.